नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड। आज दिनांक 31 ऑक्टोबर म्हणजे महिन्याचा अखेर दिवस। तर आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे। महिन्याच्या अखेरच्या दिवशी काय बाजारभाव निघतो। तर शेतकरी मित्रांनो, आज आवक 180 गाड्यांची आहे। त्यापैकी जवळजवळ 12 गाडी हा पांढऱ्या कांद्याची आहे आणि जो काही लाल कांदा आहे म्हणजे नवीन कांदा आहे ते 10 ते 15 गाडीची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे। आणि आज जी काही बाजारभाव आहे थोडीफार सुधारणा झालेली आहे। ती सुधारणा कशा प्रकारे झालेली आहे एकंदरीत आपल्या व्हिडिओच्या एंड पण तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवट पण बघा। जे कोणी शेतकरी नवीन आपल्या चॅनलमध्ये जोडलेले आहे त्यांना विनंती करतो चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मागील 2 दिवसांमध्ये नाशिकमध्ये पण बाजारभावामध्ये थोडासा बदल दिसून आलेला आहे आणि परत इतर मार्केटमध्ये सुद्धा बदल दिसून आलेला आहे। एमपी मध्ये मागील काही दिवसापर्यंत 12-13 रुपयापर्यंत बाजारभाव जात होता। कालपर्यंत व्हीआयपी माल 14 रुपये गेलेला आहे, तिथेही 1 रुपये सुधारणा आहे। आपल्यापेक्षा तिथे जवळजवळ बाजारभाव 3 ते 4 रुपये कमी असतो। तर शेतकरी मित्रांनो, सध्या आपण सोलापूर मार्केटचं जे काही बाजारभाव आहे ते सविस्तर सांगणार आहे। तर आज सोलापूर मार्केटमध्ये जे काही नवीन कांदा आहे, नवीन कांद्याची मागणी वाढलेली आहे आणि नवीन कांद्याचा दर सोलापूर मार्केटमध्ये चांगला बघायला भेटलेला आहे। एक नंबर जो काही बाजारभाव आहे 1600 रुपयापासून ते 1800 रुपयेपर्यंत बाजारभाव बघायला भेटलेला आहे। काही वक्कल 1800 प्लस गेलेला आहेत, परंतु एक नंबर साईज जो कांदा आहे तो 1600 ते 1800 रुपयेपर्यंत एक नंबर कांदा वाळलेला कांद्याला नवीन कांद्याला दर आज सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे। 2 नंबर आहे 1400 ते 1500 रुपयेपर्यंत आहे आणि जे काही मीडियम गोल्टा आहे तो 1000 ते 1200 रुपये दरम्यान आहे। चिंगळी 700-800 रुपयापासून सुरुवात आहे। तर शेतकरी मित्रांनो, जुन्या कांद्याचा बाजारभाव काही वक्कल 2200-2300 रुपये पण गेलेला आहे। आज जे काही एक नंबर जो काही बाजारभाव आहे ते 1900 ते 2100 रुपयापर्यंत सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटलेला आहे आणि 2 नंबर बाजारभाव पाहायला असतात 1700 रुपयापर्यंत 1800 रुपयापर्यंत आहे। आणि डॅमेज कांदा हा सोलापूर मार्केटमध्ये आहे। जास्तीत जास्त वक्कल भरपूर वक्कल जो मीडियम कांदा आहे तो मीडियम कांदा मोठ्या प्रमाणात आहे, तो गेलेला आहे 1500 ते 1800 रुपयापर्यंत जास्तीत जास्त वक्कल सोलापूर मार्केटमध्ये गेलेले आहेत। आणि जो चोपडा माल जो आहे डॅमेज माल आहे तो 1500 ते 1400 रुपये दरम्यान आहे आणि गोल्टी 900-1000 रुपयापासून सुरुवात आहे। तर एकंदरीत आजचं जे काही बाजारभाव आहे 1 रुपयाची सुधारणा सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेली आहे। तर ही स्थिती सोलापूर मार्केटची आहे। तर शेतकरी मित्रांनो, पांढऱ्या कांद्यामध्येही आज बाजारभाव स्टेबल आहे, स्थिर आहे। तर एक नंबर जो काही बाजारभाव पूर्ण पांढरा शुभ्र कांदा जो मीडियम साईज आहे ते 3000 रुपयाच्या प्लस विक्री झालेला आहे। एक नंबर जो काही कांदा आहे 3000च्या वरती विक्री होत आहे। 2 नंबर जो बाजारभाव आहे तो 2500 ते 3000 रुपयेपर्यंत आहे। सरासरी जे काही बाजारभाव आहे तुम्हाला जे काही पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव बघायचा असेल तर 3000 ते 3500 रुपये दरम्यान बघायला भेटत असतो। तर ही स्थिती पांढऱ्या कांद्याची आहे। एकंदरीत सोलापूर मार्केटमध्ये 1-2 रुपयाची सुधारणा पांढऱ्या कांद्यामध्ये आणि जे लाल कांद्यामध्ये 1 रुपये आणि परत उन्हाळी कांद्यामध्ये 1 रुपये सुधारणा सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे। आजचा शेवटचा दिवस, महिन्याचा शेवटचा दिवस चांगला गेलेला आहे। तर येत्या काळामध्ये आवक ही स्टेबल राहिली तर चांगला बाजारभाव राहतील आणि या नोव्हेंबर 10 तारखेपर्यंत तुम्हाला जे काही बाजारभाव आहे चढ उतार बघायला भेटणार आहे। मागील दिवसापर्यंत बाजारभाव चढ उतार बघायला भेटत होता आणि इथून पुढे 10 तारखेपर्यंत हाच स्थिती राहणार आहे आणि जी काही आवक आहे स्थिर 15 तारखेनंतर होतील आणि बाजारभाव सुद्धा 15 तारखेनंतर एकंदरीत बाजारभाव एक समान वाढत राहणार आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू अशाच कांदा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती। तोपर्यंत धन्यवाद।